चला मित्रांनो, उद्याच्या तुमच्या पेपरसाठीचा हा एक्झाम्पल सुरू करूया आपण. आता ॲक्च्युली माझ्या टॅबच्या स्क्रीनवरती हे तुम्हाला या ज्या फिगर आहे या प्रॉपरली दाखवणं थोडं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. तर मी असं केलं आहे सगळ्यात पहिले, हे बघा, हा इथे जो दिसतो आहे ना तुम्हाला, हा इथे मी सर्कल करतो आहे, हा C1 कॉलम त्यांनी डिझाईन करायला विचारला आहे. आणि या C1च्या इकडे हा एक B2 बीम आहे इथे, आणि हा इथे पण B2 बीम आहे, आणि हा जो आहे याला B1 बीम म्हटलं आहे. तर हे जे नंबर्स आहेत ॲक्च्युली या प्लॅनमध्ये बघायची गरज नाही, खाली एक्झाम्पलमध्ये सगळ्या डिटेलिंग्स दिल्या आहेत. तर हा वरचाच प्लॅन थोडा समजण्याच्या लँग्वेजमध्ये मी इकडे ऑलरेडी पेनने ड्रॉ केला आहे. तुम्ही तो आरामशीर बघू शकतात. ओके, आता बघा, त्यांनी जशा पद्धतीने सांगितलं आहे की आपली जी बिल्डिंग आहे पार्किंग प्लस 5 फ्लोअरची आहे. त्याच्यानंतर C1 हा कॉलम जो आहे तो आपल्याला डिझाईन करायचा आहे. हा इथे आहे तो कॉलम. आणि त्यांनी सांगितलं आहे की B1 जो बीम आहे त्याच्यावर 37चा UDL आहे. तर मी इथे बघा B1 37 आणि B2वर 34, आणि यांच्या ज्या लेंथ आहेत त्या एक्झाम्पलमध्येही मेन्शन केलेल्या आहेत बघा या इथे. त्यामुळे तो प्लॅन नसता पण दिला तर आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि याच्या व्यतिरिक्त त्यांनी म्हटलं आहे की विड्थ 230 असली पाहिजे आणि 1% स्टील आणि M25 यूज करायचं. मग 1% आणि M25चं कॉम्बिनेशन आहे. तर बघा इकडे स्टील 1% आणि इकडून M25, म्हणजे हे झालं आपली लोडची व्हॅल्यू. या टेबलमधून ही एक व्हॅल्यू आपल्या कामात पडणार आहे. जर त्यांनी म्हटलं असतं 2%, तर त्या केसमध्ये मी इकडे बघितलं असतं आणि ग्रेडनुसार इकडे ओव्हरलॅप केलं असतं. ठीक आहे, तर दिस इज युअर एक्झाम्पल. आणि आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पलला सुरू करूया. ओके, मग सगळ्यात पहिले आपण लोड कॅल्क्युलेट करून घेऊ. मग याला आपण म्हणू स्मॉल a. स्मॉल a इज लोड फ्रॉम बीम B1. ओके, लोड फ्रॉम बीम B1. ओके, बघून घ्या B1कडे. हे बघा, हा इकडे B1 आहे. आता त्या B1ची जी लेंथ आहे मित्रांनो, दॅट लेंथ इज 9.23 मीटर. ठीक आहे, बट ही पूर्ण लेंथ आहे. या कॉलमवरती फक्त 50% बीमचाच लोड जाणार आहे. मग 50% करायचं या लेंथच्या. आणि ॲक्च्युली B1वरचा लोड किती दिला आहे त्यांनी, बघा हा दिला आहे 37. मग काय करायचं, तर तो जो दिला आहे 37 त्याला हाफ लेंथने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 9.23 डिवायडेड बाय 2. आणि हे आन्सर आपलं येणार इन किलो न्यूटन. ओके, हे आन्सर मी वन टाईम डायरेक्ट कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करून लिहून टाकतो. तुमच्यासाठी काही ठेवणार नाही आहे, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर लोड फ्रॉम बीम B2. ओके, लोड फ्रॉम बीम B2. आता B2 बघा, B2चा किती लोड आहे, 34 आहे. मग इकडे 34 लिहून घ्यायचं आणि N2. आता N2 काय होईल बघा, इकडचा अर्धा आणि इकडचा अर्धा. पण मग हे दोन्ही बघा, याचा हाफ प्लस याचा हाफ, म्हणजे कसं जरी केलं तरी अल्टिमेटली एक कुठलं तरी हाफ येईल ते. मग डायरेक्ट 3.23 घेतलं तरी चालेल, किंवा दोन्ही हाफ करून ॲड केले तरी पण चालतील. तर हे झालं मित्रांनो तुमचं आन्सर किलो न्यू. बघा, कॅल्क्युलेटरवरती आन्सर काढून लिहिले आहेत मी. आणि आता टोटल लोड जो आहे त्याच्यासाठी आपल्याला या दोघांची ॲडिशन करावी लागणार आहे. सो 170 प्लस 109, तर ते झालं 280.57 किलो न्यूटन. बट मित्रांनो, हा वर्किंग लोड आहे, याला म्हणतात वर्किंग लोड. आणि आपल्याला वर्किंग लोड चालणार नाही, आपल्याला लागेल फॅक्टर्ड लोड. तर जो फॅक्टर्ड लोड असतो ज्याला आपण म्हणतो PU, त्याच्यासाठी आपण याला 1.5ने मल्टिप्लाय करणार. मग ही जी व्हॅल्यू आहे त्याला 1.5ने मल्टिप्लाय केलं की तो जो नंबर येणार आहे तो नंबर आहे 420.85 किलो न्यूटन. ओके, 420.85 किलो न्यूटन. हा झाला तुमचा एका फ्लोअरचा लोड. मित्रांनो, हा झाला एका फ्लोअरचा लोड. आता एका फ्लोअरचा लोड आपण कॅल्क्युलेट केला. एक काम करूया, एक बिल्डिंग आपण बनवू, त्याच्याने तुम्हाला थोडीशी आयडिया येईल बघा. तर आपला जो एक्झाम्पल आहे आत्ताचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, G+5. ओके, पार्किंग +5, याला आपण ग्राउंड +5 असंही म्हणतो. म्हणजे हे बघा, हे पार्किंगच्या वरती हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड, हा झाला फोर्थ, आणि हा झाला 5th फ्लोअर. मित्रांनो, इथे लिहून पण टाकू आपण. फर्स्ट, हा दुसरा मजला, हा तिसरा, हा चौथा, आणि हा 5वा मजला म्हणजेच फ्लोअर.
आणि ही याला इथे लिहितो मी की ही पार्किंग आहे. सो दिस इज पार्किंग +5. ओके. आता तुमचा जो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 3rd फ्लोअरचा कॉलम डिझाईन करा. ओके, मी तुम्हाला दाखवून देतो, बघून घ्या. इथे त्यांनी म्हटलं आहे, कुठे म्हटलं आहे, 37-34 डिझाईन कॉलम 1% ग्रेड, डिझाईन द कॉलम ऑन 3rd फ्लोअर. मित्रांनो, ओके, थोडंसं एक्झाम्पल मी तुम्हाला लेंदी करून शिकवतो आहे, पण याच्याने तुमच्या कन्सेप्ट्स पण क्लिअर होतील. आता बघा, इथे येणारा जो लोड आहे तो आहे 420.85. ठीक आहे. जर हा कॉलम डिझाईन करायचा या पॉईंटला असेल तर मी 420साठी करेल. त्याच्यानंतर इथे परत 420.85 अजून ॲड होईल. म्हणजे जर मला इथे करायचं असेल तर या दोघांची ॲडिशन करायला लागेल. आता इथे जर करायचं असेल तर पुन्हा एकदा 420.85 ह्या फ्लोअरचंसुद्धा वेट याच्यावरती येईल. आता मित्रांनो, आपल्याला 3rd फ्लोअरचं करायचं आहे. मग 3rd फ्लोअरचं जर करायचं आहे याचा अर्थ आपल्याला या पोझिशनला करायचं आहे. ठीक आहे. मग या पोझिशनला करायचं आहे, हे परत 420.85 अजून ॲड होतील. ओके, हे बघा, जर फर्स्ट फ्लोअरला म्हटलं असतं तर इथे, जर सेकंडला म्हटलं तर इथे, जर थर्डला म्हटलं तर इथे, हे 4th, हे 5th आणि हे 6th. आता ॲक्च्युली याच्यामध्ये होतं काय, तर बऱ्यापैकी कन्फ्युजिंग आहे हा विषय एक्झॅक्टली समजण्यासाठी. तर ते तुमच्या लेवलला तुम्ही आयडेंटिफाय करा. ठीक आहे. तर कधीकधी फ्लोअरचे जे नंबर्स आहे तर ॲक्च्युली ते स्पेसिफिकली सांगतात की टेरेस फ्लोअर वगैरे असं. अदरवाईज बघा, वरतून बघितलं ना तर 5th फ्लोअर म्हणजे हे असतं, आणि जर खालून बघितलं तुम्ही तर तो 6वा मजला होऊन जातो मित्रांनो. तर त्याच्यामुळे एक्झॅक्टली त्यांना एक्सपेक्टेड काय आहे ते त्यांनी क्लिअरली मेन्शन करायला हवं, बट इथे तसं काही दिलं नाही. जर खालून आपण गेलो तर खालच्या हिशोबाने बघा, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. मग आपल्याला हा डिझाईन करायला लागेल. तर तुमचं जे मॉड्यूल मी आत्ता बघितलं त्या मॉड्यूलच्यानुसार जेव्हा 3rd म्हटलं आहे तर खालून जाऊन हा वाला पॉईंट त्यांनी आपल्याला डिझाईन करा असं सांगितलं आहे. मग त्या हिशोबाने जर बघितलं तर या पॉईंटला ओव्हरलॅप करताना आपल्याला हा 420 दिसतो, जो की वरतून ॲड केला तर 1, 2 आणि 3 वेळा ॲड होईल. सो फॉर 3rd फ्लोअर, ओके, जर 3rd फ्लोअर आहे तर आपला जो PU असेल आता तो किती असेल मित्रांनो, वरतून 420.85 तुम्हाला 3ने मल्टिप्लाय करायला लागतील. ओके, दॅट इज 3ने मल्टिप्लाय करायला लागतील आणि मग हा आपल्याला फायनल नंबर मिळेल. आणि तो नंबर आहे 1262.55 किलो न्यूटन. ओके, तर हा झाला मित्रांनो तुमचा PU, दॅट इज अल्टिमेट लोड. आणि आपल्याला डायरेक्ट टेबल दिला आहे त्यांनी. सो PU इज इक्वल टू, मगाशीच दाखवलं होतं मी तुम्हाला, इकडे बघायचं एक्झाम्पलमध्ये परत एकदा दाखवतो आहे. बघा, इथे M25 लिहिलं आहे आणि स्टील 1%. मग इथे M25, इथे 1% आणि या दोघांची ओव्हरलॅपिंग इकडे 13.25 AG. ओके, सो दिस इज 13.25 इंटू ग्रॉस एरिया. आता हा AG म्हणजे काय, तर AG इज अ ग्रॉस एरिया. म्हणजे आपण एक रेक्टँग्युलर कॉलम जेव्हा प्रोव्हाइड करतो तर समजा आपण याला म्हटलं कॅपिटल D आणि याला म्हटलं B, तर टोटल ग्रॉस एरिया इज B इंटू D. बट आता त्यांनी काय म्हटलं आहे तुम्हाला गिवन डेटामध्ये ते पण बघून घ्या, पुन्हा दाखवतो मी. त्यांनी म्हटलं आहे की विड्थ जी आहे बघा इकडे 230 mm आहे. म्हणजे या दोघांमधली एक डायमेन्शन आहे ती 230. मग आपण विड्थ म्हणजे Bला 230 म्हटलं. मग इथे टाकं तर बघा, हे झालं 1262.55 इंटू 10³ करायचं न्यूटनसाठी हे, आणि इक्वल टू काय, तर इक्वल टू 13.25 इंटू B इंटू D, का तर ग्रॉस एरिया आहे. आणि Bची व्हॅल्यू किती घ्यायला, 230. जर त्यांनी गिवन नसती दिली तरी पण तशीच घेतली असती. मग हा सगळा नंबर इकडे येणार आणि तुम्हाला Dची व्हॅल्यू मिळणार. तर कॅल्सीमध्ये ते आन्सर आहे 414.29 mm. आता बघा, असा नंबर तर आपण काही प्रोव्हाइड करणार नाही ना, 414. लेबर लोकांना तर नाही समजणार. सो तुम्हाला वाटलं 500ला राऊंड फिगर करा, तुम्हाला वाटलं 450ला राऊंड फिगर करा, पण 50 किंवा 100वाल्या नंबरलाच राऊंड फिगर करा. तर मित्रांनो, हा झाला तुमचा डेप्थ म्हणजेच सेकंड डायमेन्शन. आणि आता आपले कॉलमचे डायमेन्शन फायनल झाले. आता पुढचा विषय,
मग आपण किती 1% स्टील अज्युम केलं होतं ना. मग 1%चा अर्थ असा होतो मित्रांनो, 1/100 कोणाच्या ग्रॉस एरियाच्या. मग 1/100 कॅल्सिट टाकलं तर हे 0.01 असतं आणि ग्रॉस एरिया म्हणजेच B/D. मग हे झालं 0.01. बीची व्हॅल्यू 230 आणि डी आपण प्रोव्हाइड केला आहे 450. हे कॅल्सीमध्ये टाकलं तर जो एरिया ऑफ स्टील आहे, ASC म्हणतात त्याला, तो येणार 1035 mm². ओके, सो दिस इज द एरिया ऑफ स्टील. मग आता 1035 इतकं स्टील आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे. मग याच्यासाठी 12 mm मोठं डायामीटर असणारे कुठलेही बार यू कॅन प्रोव्हाइड, तुम्हाला वाटेल ते. फक्त लक्षात ठेवा, रेक्टँग्युलर कॉलम आहे तर 4पेक्षा कमी बार प्रोव्हाइड नाही करता येणार. यू हॅव टू प्रोव्हाइड मिनिमम 4 नंबर ऑफ बार्स. मग आपण म्हणूया की आपण प्रोव्हाइड 20 mm डायामीटर बार्स. ओके, 5 म्हणजे डायामीटर. मग एका बारचा एरिया किती येणार? सो AST इज इक्वल टू एका बारचा पहिले π/4 × 20चा स्क्वेअर. तर हा नंबर आहे 314.15 mm². हा झाला एका बारचा मित्रांनो. मग आता आपल्याला नंबर ऑफ बार्स काढायचे आहेत. मग नंबर ऑफ बारचा फॉर्म्युला आहे कॅपिटल एरिया डिवायडेड बाय स्मॉल एरिया. मग कॅपिटल किती आहे? 1035 आणि स्मॉल आहे 314.15. ओके, हा नंबर येणार 3.29. म्हणजे याला आपण हायर साईडला राऊंड फिगर केलं तर हे होतील 4 बार्स. ओके, मग आता आपण प्रोव्हाइड करणार आहोत 4 बार्स ऑफ 20 mm डायामीटर मित्रांनो. आता जे पुढचं मी लिहिणार आहे ते डायरेक्ट लर्न केलं तरी काही हरकत नाही आहे. इट इज डिझाईन ऑफ रिंग्स. ओके, बट त्याला टेक्निकली लॅटरल टाईज असा एक वर्ड आपण यूज करणार. सो डिझाईन ऑफ लॅटरल टाईज याच्यामध्ये डायरेक्ट लिहायचं प्रोव्हाइड 8 mm डायामीटर लॅटरल टाईज. ओके, डायरेक्ट असं लिहून टाकायचं. आणि आता त्याची स्पेसिंग आपल्याला काढावी लागते. सो स्पेसिंगचा क्रायटेरिया नंबर 1 आहे डिरेक्टली 300 लिहून टाकायचं. त्याच्यानंतर सेकंड क्रायटेरिया B और D या दोघांमधली जी स्मॉल व्हॅल्यू असेल ती. आता आपला B 230 आहे, D 450 आहे, म्हणजे स्मॉल कोण येणार? 230 mm. आणि त्याच्यानंतर लास्ट क्रायटेरिया आहे 16 × डायामीटर ऑफ बार. मग आपण कितीचा बार आत्ता प्रोव्हाइड केला? 20चा, म्हणून 16. मग हे होतील 320 mm. आणि मग या तिघांमध्ये जो सगळ्यात छोटा आहे दॅट विल बी युअर स्पेसिंग, जो की मला तरी 230 दिसतो आहे. मग इथे मी म्हणणार की प्रोव्हाइड 8 mm phi लॅटरल टाईज ॲट किती स्पेसिंग? 230 mm सेंटर टू सेंटर. आणि संपला विषय. ओके, आणि आता त्यांनी तुम्हाला डिटेलिंगची डायग्राम पण विचारली आहे तर तीही पण बघून घ्या. हे अशा पद्धतीने एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे तुम्हाला आणि एक लॉन्जिट्युडिनल सेक्शनसुद्धा ड्रॉ करून टाका असा. ओके, स्केल वगैरेने व्यवस्थित करून घ्या. मी आता घाईघाईत व्हिडिओ बनवतो आहे म्हणून ठीक आहे. इथे अशा पद्धतीने दाखवायचे बार. इथे आतमध्ये एक रिंग दाखवायची जी आपण आत्ता डिझाईन केली आहे. आणि याच्यामध्ये हे 4 बार, आपण 4 बार प्रोव्हाइड करतो आहे म्हणून 4. तुमचे 6 आले तर मध्ये कुठेतरी त्यांना ॲडजस्ट करा. आणि एलिव्हेशनमध्ये असं दिसेल. मग इथून एक ॲरो दाखवायचा असा आणि इथे म्हणायचं की ह्या आमच्या 8 mm डायामीटरच्या लॅटरल टाईज आहेत ज्या आम्ही 230 mm सेंटर टू सेंटरला टाकल्यात. याला आम्ही स्मॉल B म्हणतो आहे. दिस इज प्लान विच इज 230 mm. याला कॅपिटल D म्हणतो आहे जो आमचा 450 mm आला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त हे जे बार आहेत स्ट्रेट, तर हे 4 कॉमा दॅट इज 4 नंबर्स ऑफ 20 mm phi आणि याला म्हणतात मित्रांनो लॉन्जिट्युडनल स्टील. दिस इज लॉन्जिट्युडनल स्टील आणि याला म्हणतात क्रॉस सेक्शन आणि या फिगरला म्हणतात एलिव्हेशन. सो दिस इज द एंड ऑफ द एक्झाम्पल. एक्झॅक्टली 15 मिनिट्समध्ये
स्टार्टिंगपासून सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं. बाकी आता तुमच्या पद्धतीने बघा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना आणि बाय.